भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. उपजोने या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं देवा आदिदेवा पर्यसी केशवा विनंती माझी पर्यसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भिरू जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता काला या सदरातील निवडलेला अभंग विश्व उद्धारक विश्व गोस्वामी जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये परत 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 येऊन काला खाण्याची इच्छा प्रकट करतात. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं उचित. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व श्रोतृमंडळाच्या बहुमोल सहकार्यांनी चालू असलेला हा काकड आरती सोहळा ओम साई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ
मेट्रो स्टेशन लिंक रोड, डहाणूकरवाडी, कांदिवली, पश्चिम मुंबई यांच्या सहकार्याने अथक प्रयत्नाने उपस्थित सर्व मातृपितृवर्ग, गायनाकरता वादनाकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम आमचे गुरुजी बऱ्याच दिवसांनी मला भेटले. गुरुजीला पाहिल्यानंतर अतिशय आनंद वाटला. गुरुजीशी माझी मैत्री फार जुनी आहे. मी गुरुजींना ओळखतो, गुरुजी मला ओळखत नाही, एवढाच फरक आहे. गुरुजींना अवघा महाराष्ट्र ओळखतो आहे. गुरुजींचं दमदार वाजवणं, काय नजाकती, काय चक्रधार, काय तोडे, काय लग्या, काय मुखडे, ते सर्वांना महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. आत्ताच आपल्या वारकरी संप्रदायातील आदर्यू बालगंधर्व स्वर्गीय बाबा महाराज सातारकर, बस एवढं नाव सांगितल्यानंतर मला आता वाटत नाही दुसऱ्यांचं नाव सांगावं. अशांच्या विभूतीच्या चांगल्या थोर थोर महात्म्यांचे कीर्तनं, ज्यांनी पखवाज वादनाची सेवा केली. आल्या बरोबर मी गुरुजींना विनम्र अभिवादन करतो. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, त्यांचे शिष्य असणारे महाराजांना अभिवादन करतो. मला काय गायनाचार्याचे नाव माहीत नाही, तर असू द्या बरं का, क्षमस्व. मला उत्कृष्ट नियोजनाला असं महाराज या मुंबईमध्ये नजर लागावी अशी कुठलीच काटकसर न ठेवता तन मन धनाने मातृवर्ग पितृवर्गाने सेवा केली. दोन्हीही चोबदार, उभे उप सेम टू सेम. वा. आणि बसण्याची जी व्यवस्था खूप अतिशय सुंदर. मातृवर्ग, मी गेले 15 महिनाभर मी काकडा पाहत होतो. तुम्ही म्हणाल महाराज कसा पाहत होता? आता आमचे परमार्थ प्रेमी रामदास भाऊ शिंदे औंढेकर, तुम्ही म्हणाल औंढ्याचंच नाव घेतलं. त्यांच्या प्रेमास्तव ती मला दररोज टाकायची क्लिप. एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला अमूल्य वेळ खर्ची करत आहात, चांगली गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन जीवनामधील व्यस्तता बाजूला ठेवून कुठेतरी वृत्ती अंतर्मुख व्हावी, कुठेतरी हृदय शांत व्हावं, निवांत व्हावं, भगवान परमात्म्याच्या जवळ जावं. ते रजक्कन तुका मने निवेतनु रजक्कनु लागता, ते अक्षर, ते कवन, ते आपल्या जिभेवरती खेळतात. भाग्यवान आहोत आपण बरं का. कोणाच्याही जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांचे अक्षर जिभेवर खेळत नाहीत, त्याला भाग्य लागतं. मला सांगा, शालेय शिक्षण मंडळामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये किती वर्षांनी बदल होतो? उगा अंदाजे बोलत चला, मला बोलल्यावर राग येत नाही आपल्या कीर्तनात बरं का. सरासरी 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी तर बदल होत असतो ना. 4-5 वर्षांनी पाठ्यपुस्तकामध्ये बदल करत असताना सरकार, महाराष्ट्र शासन त्याला लाखो रुपये खर्च करतं का नाही? का? तात्कालीन परिस्थितीतला जो पाठ्यक्रमातला अभ्यास असेल त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो. परंतु माझं बोल पुढं ऐका. 700 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी, सांगितलेली लिहिलेली, 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी गाता लिहिला. एखादा अभंग तरी बदल आहे का? आवृत्ती, नवीन आवृत्ती निमित्तानं हा या अभंगामध्ये असा बदल केला महाराज आहे, असं आहे. बरं जाऊ दे, एखादा अभंग, एखादं कडवं चरण आहे. मग एखादी वेलांटी, उकार, रस्व, दीर्घ, काना, मात्रा नाही. अहो करूच शकत नाही, कारण त्या अक्षरामध्ये भगवान परमात्मा प्रत्यक्ष ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये, वाङ्मय मूर्ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भागवतामध्ये. अहो आपल्याला बदल करण्याचा अधिकारच नाही ना. जर आपण बदल करायला गेलोच तर आपलाच बदल होईल काळाच्या ओघामध्ये, लक्षात घ्या. का? एका अक्षरामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, वा वा वा,
आहे माझा रमाकांत. एक एक अक्षर कवणं आपण आपल्या जिभेवरती खेळवलात, नाचवलात, त्याच्याशी संलग्न झालात. म्हणून सर्व काकड आरतीला आलेल्या सर्व भाविक भक्तांचं ज्यांना ज्यांना आरतीचा लाभ लाव. अहो काय सांगावं, भगवान परमात्म्याच्या नुसती चरणाची पूजा केली तर काय फल आहे थोडंसं सांगून पुढे जातो. मी कालच सांगणार आहे, परंतु अगोदर काकड्याचं थोडंसं 5-10 मिनिटं सांगून पुढे जातो. नुसतं चरण पाहिले, भगवान परमात्म्याचे चरण पाहिले तर काय फायदा. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. बस नुसतं चरण पाय. महाराज वेळ नाही आम्हाला, वेळ. ज्याला भगवंताची सेवा पूजा अर्चा घडली असेल, ज्याच्या हातून पूजा घडली त्याला फल काय. पूजो जाता विठ्ठलासी, वैकुंठवासी ते होते. पूजा केल्यानंतर लवकर वैकुंठवासी होतो असं नाही बरं का, मेल्यानंतर त्याला वैकुंठाची प्राप्ती असं समजा. मग जाऊ द्या, लय महाराज मुंबईचं जीवन आहे. एक एक मिनिट महत्वाचा. आमचा एक लोकल सुटली तर आम्हाला पुढं फार अडचणी येतात. मग काम करा, या खाली घरून जाताना काकड आरती नुसतं डोळ्यांनी पहा आणि भगवंताचं पांडुरंगाच्या प्रतिमेला पहा, तुकोबराच्या ज्ञानोबराच्या. अहो महाराज एवढं पाहिल्यानंतर फल काय प्राप्त. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, पाथक भगवंताचं रूप प्रतिमा पाहिल्यानंतर जाते. आपण प्रतिमा दररोज पाहतो मोबाईल मध्ये. मोबाईल उघडला की कुणाच्या प्रतिमा येतात सांगायलाच नको आता इथे. विठ्ठल विठ्ठल. उत्कृष्ट नियोजन महाराज. या नियोजनाला कुणाची नजर लागू नये असं नियोजन आहे. सगळे प्रफुल्लित आहेत. असेच फक्त 1 ते 1.5 तास फक्त प्रफुल्लित राहा. वारकरी संप्रदायाला आणि वारकऱ्याला जो सेवा करेल त्याची भरभराटी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पांडुरंग परमात्मा नक्कीच करेल. विठ्ठला सोपने महिनाभर काकडा चालला. सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रसन्न वाटतं का, कसं वाटतं. काही काहीची पहाट मी सांगतो तुम्हाला 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत त्याला सूर्यवंशी झोप म्हणायचं. पहाटच होत नाही महाराज. काही काही गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच राहतात दिवसभर, सांगू शकत. सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर बघा आपली भाग्यरेषा सुद्धा बदलून जाते. वा, काकडा काकडा म्हणजे तरी काय. एक ग्रामीण भाषेतलं मन सांगतो. काकडा म्हणजे काय, मनातला अहंकार रूपी आकडा जायचा असेल तर त्यांनी काकडा करा. विठाला विठाला. काकडा म्हणजे जाग करणं. जाग. काकड्याच्या माध्यमातून तुकोबारायांनी, संतांनी, नाथरायांनी जाग केलं. नामदेवरायांनी कोणाकोणाला जाग केलं. एक, जीवाला जाग केलं. दुसरं, मार्गस्थ साधूला जाग केलं. आणि नंबर 3, देवाला जाग केलं. विठाला विठाला. जाग करत असताना जीवाला जाग केलं. जीवाला जाग करत असताना संतांनी रूपक केले. रूपक आपल्या मायबोली भाषेमध्ये खाली आले संत. रूपक केले. रूपक. उठा जागे, उठा जागे वारे आता,
स्मरण करा पंढरीनाथा. काय काकड्याच्या चालेत. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. मला जरा गायचा नाद आहे बरं का, तर तसं चांगला नाद आहे मला. उठा. काय एक एका शब्दाची फोड बघा. उठा. उठा म्हणजे तुम्ही उठू नका, जाग्यावरून उठणं वेगळं आणि आतून उठणं वेगळं. उठा. उत्तिष्ठित जागृत. स्वामी विवेकानंदांनी जाग केलं अवघं जग, संतांनी जाग केलं. उठा, जागे व्हा. जागे होऊन काय करायचं? चहा ठेवायचा का? काय करायचं जागेवरून? टीव्ही पाहिजे का, मोबाईल का, व्हॉट्सअप का, फेसबुक का, स्टेटस पाहिजे? उठा, जागे व्हा. जागे होऊन काय करा? स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथाचं स्मरण करा आणि भावाने शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या चरणावर माथा ठेवा. भावे चरणी ठेवा माथा. ठेवल्यानंतर पांडुरंग परमात्मा काय करेल? चुकवे व्यथा जन्माच्या. जीवाला जाग केलं. मार्गस्थ साधू संतांना जाग केलं. उठा उठा साधू संत साधा आपुले देवाला जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. झोपलेल्या जीवाला तुम्ही म्हणताल महाराज आम्ही झोपलेले आहेत का? खरंच झोपले. खरंच झोपलेले तुम्ही. वरून वरून बघत असला तरी आतून झोपलेले. जागे बाहेर. बोलल्यानंतर मला राग येतो. जागे बाहेर आत निजले. आत आपण निजलेले आहोत. अज्ञानरूपी आपल्याला झोप लागले. त्या अज्ञानरूपी झोपेतून बाजूला काढण्याकरता जाग करण्याकरता का करा? मग रूपक केले, वेगवेगळे रूप केले. मुख्याचं रूप केलं. बहुता दिसा फेरा आला या नगरा. आला या नगरा. नका घेऊ भार. धर्म तोची सार. धर्म तोची सार. पुन्हा बहिऱ्याच्या रूपाने. बहिरा झालो या जगी. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. जागा जागा. निजल्या नाडोनी भागा रे भाईनो. भागा रे भाईनो. आता जागा रे भाईनो. जागा जागा. आता जागा रे भाईनो. जागा रे भाईनो. जागा करणारा काकडा आहे. आणि या काकड आरतीच्या समाप्तीच्या निमित्ताने ह्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजन करणारे तुम्ही सर्वजण उत्कृष्ट माईक सिस्टीम. तोडही मृदंगवादक तर का गाडगे महाराज. थोडं वाढलं तरी कीर्तन काय हरकत नाही ना. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारायांचा काला या सदरातील अभंग निवडलेला आहे. काला काला म्हणजे तरी काय? कळाला तर काला आहे, नाहीतर कालवा कालवच आहे. 3 काले झाले. पहिला काला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती गोपाळा समवेत केलेला पहिला काला. दुसरा काला
चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व संत मंडळी मांदियाळी जमली आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. काला सांगतोय बरं का, पहिला काला द्वापार युगामध्ये, दुसरा काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन. पहिला काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वाटला गोपाळांना, दुसरा काला माझ्या ज्ञानोबारायांनी वाटला. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. ते नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. टाळ घेऊन ज्ञानोबारासारखे थोर थोर महात्मे संत मंडळी, गोरबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज आणि श्रुती म्हणून कबीर महाराज. काय कीर्तन होतं नामदेव महाराजांचं. कीर्तन सुरू झालं, मध्यंतरी कीर्तन आलं आणि कीर्तन रंगात आलं. अंगात नाही बरं का, अंगात येणं वेगळं, रंगात येणं वेगळं. कीर्तन रंगात आलं, रंग भरला कीर्तनात. रंग भरे कीर्तनात. मग कीर्तन रंगात आल्यानंतर वारकरी का असे हात बांधून उभारतील का? नाही. प्रेमे हरिदास नाचत. कीर्तन रंगामध्ये आलं आणि प्रेमाने हरिदास वारकरी टाळकरी मंडळी उड्या मारू लागली आनंदाने. मग काय, आणि नाचलं पाहिजे बुवा. नाचता नाचता तिथं भगवान परमात्मा, पंढरीश परमात्मा ही टाळ घेऊन उभे होते. सगळे हरिदास नाचू लागले, टाळकरी मंडळी नाचू लागले. माझ्या विठेवरच्या पांडुरंग परमात्म्याने सुद्धा ठेका धरला आणि नाचू लागले. मग नाचता नाचता काय झालं? नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता पांडुरंग परमात्मा नाचू लागले. नाचता नाचता देह आसवाईसा कोटे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. इतके नाचले देव की नाचता 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 एक काष्टा गळाला, पितांबरच खाली गळाला, काष्टा पडला खाली. धोतर फिटलं म्हणायचं ग्रामीण भाषेमध्ये. पितांबर गळाला आणि शेजारीच असे कबीर महाराज होते. कबीर महाराजांनी वरती पाहिलं, खालती पाहिलं आणि हात लावला देवाला. ओ देवा, काय हे म्हणजे? सावध होई देवाईसे बोले कबीर. देवा सावध व्हा, हे काय चाललंय? तरी भगवान परमात्मा आपल्या छंदामध्ये मग्न असल्यामुळे, समाधी अवस्थेमध्ये, गप्प बसा कबीर महाराज, तुम्ही कशाला विक्षेप करताय तुम्ही? अहो गप्प बसा काय, सगळं तुमचा पितांबर फिटला खाली, वाले गळाला खाली, आणि मला गप्प बस म्हणताय? देवाचं ते सगळं पाहून सगळ्या श्रोते, सगळे मंडळी, टाळकरी मंडळी देवाकडेच पाहू लागले. देवाकडे पाहिल्यानंतर जरा कीर्तन जरा स्तब्ध झालं. स्तब्ध झाल्यानंतर अशा जनाबाई होत्या. जनाबाईने गप केलं. काय बघताय रे? देवाला जाग केलं आणि देवाला सांगितलं, देवा आता ते पितांबर नेसा, पितांबर नेसा. आणि थोडंसं मध्यंतरी कीर्तन आलं. मध्यंतरी कीर्तन आल्यानंतर ज्ञानोबारा टाळ घेऊन उभे होते आणि ज्ञानोबाराला सांगितलं, माऊली. आणि मनात चाल मधली सनी म्हणे ज्ञानदेवा बोला. मध्यंतरीची चाल असते ती माऊलींची चालू आहे, म्हणून अजूनही फडकऱ्यामध्ये ती मध्यंतरीची चाल चालू आहे. आता चाली जास्त म्हणलं तर लोक म्हणतात महाराज चालीच आहे.
विठाला विठाला कुंडली कवरला सणाबाईने सांगितल्यानंतर देवाने पितांबर नेसल्यानंतर एक त्याच्यामध्ये दुरुस्ती केली. काय दुरुस्ती केली? असं खांद्यावर शेला काढला. तुम्ही जसं बांधला, मी जसं बांधलो तसं बरोबर असा फेटा आवळून बांधला. आता हे उपारणं का बांधायचं बरं? लोक प्रश्न विचारतात, महाराज हे उपारणं का बांधायचं? धोतर फेटू नये म्हणून. त्याचा लाक्षणिक अर्थ असा आहे, परमार्थ करत असताना कंबर बांधून परमार्थ करावा. तत्परता तत्परता त्याला प्रमाण सांगतो तुम्हाला. कास घालून बळकट झालो कळी काळावर नीट. कंबर बांधली संतांनी, काळावरच बांधली महाराज. विठाला विठाला कीर्तन संपल्यानंतर काला वाटण्याचा पहिला मान कोणाला भेटला? प्रमाण दिलं महाराजांनी. एकच टाळी झाली चंद्र बागी वाळवंटे, चंद्र भागी वाळवंटे. देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. परमात्मा पांडुरंग परमात्मा कीर्तनात नाचतो. आणि तुम्हाला जाता जाता सांगतो, नाचलं पाहिजे माणसाने. पण कुठं नाचलं पाहिजे हे ठरवा. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचलं पाहिजे सर्वांनी. लक्षात घ्या. कुणी म्हणेल बुवा मला लाज वाट, नका नाचू. आता या धर्म मंडपामध्ये नाचायचं नाही, मग नाचायचं तरी कुठं? नका नाचू. नाचणं थांबत नाही बरं का. एक मार्मिक बोलतो तुम्हाला, माणसाचं नाचणं थांबत नाही. नका परमार्थात नाचू. तुम्हाला ती माया नाचवतीच. कुठं नाचवती? जे मंडळी संप्रदायामध्ये भगवंताच्या गुणांमध्ये नाचत नाहीत त्याला संसारापुढे नाचावं लागतं. मी विषय मांडला की प्रमाण ठेवतो बघा. इथे वजनदार माणसं आहेत पुढं माझ्या. मी इथं नाही नाचले ना, तुम्हाला संसारात नाचावंच लागतंय. नाचतात ते पुढे संसाराच्या, नाचतात ते पुढे संसाराच्या. पर्यंत शब्द आहे. माकड शब्द लिहिले. माकडे ती बी मोलाची. नाचतात ते पुढे संसाराच्या. नाचलं पाहिजे. भगवंताच्या गुणांमध्ये नाचलं पाहिजे. गाय नाचे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. किंवा अनेक अभंग आहेत बुवा. या रे नाचू प्रेमानंदे, रामनामाची या छंदे, रामनामाची या छंदे. या रे नाचू प्रेमानंदे, वा वा. या रे नाचू प्रेमानंदे, रामनामाची या छंदे, रामनामाची या छंदे.
श्रीराम जय राम जय जय राम भव सिंधू तारक नाम. जाऊ द्या आता तुम्हाला पुढून येतो डायरेक्ट. पंढरीच्या वारीला गेल्यानंतर मुक जायचंय का? नियम सांगितलाय. पांडुरंगाच्या गावाला देवाच्या गावाला जायचं ठरलं तर कसं जायला सांगितलंय? नाचत जाऊ त्याच्या नाचत जाऊ त्याच्या नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया सुख देईल विसावा. वा वा वा. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया सुख देईल विसावा. वा वा. हो बस आता नाचण्यावरच कीर्तन जाईल आपलं. बाबा खूप छान नाचतात. नाचतात म्हणजे तालासहित नाचतात. विठाला भगवान परमात्म्याने पहिला काला यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला, गोपाळांना दिला. दुसरा काला संतांनी केला, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. ज्ञानोबारांनी काला वाटला. आणि तिसरा काला त्यातच रूपक म्हणून आज आपण कांदिवलीमध्ये मुंबईमध्ये करतोय. विठाला काला काला म्हणजे तरी काय? काला 3 प्रकारचा. ऐकून ठेवा. 1 जीवशिवाक्याचा काला, नंबर 2 हरिनामाचा काला आणि नंबर 3 दही भाताचा काला. विठाला विठाला. पहिल्या क्रमांकाचा काला जीवशिवाक्याचा काला. भगवान परमात्मा आणि जीवानं शिवाशी एकरूप होणं या नाम काला. बघा कळालं तर आपण भगवान परमात्म्याचे अंश आहोत. गीतेमध्ये सांगते ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. त्याच्या अंशाने अंशापुढे जायचं असतो. भगवान परमात्म्याशी एकरूप होणं या नाम पहिला काला. बघा एक सुंदर ज्ञानोबाऱ्यांचा अभंग आहे. सर्वस्व विसरून भगवंताच्या स्वस्वरूपाशी एकरूप होणं या नाम काला. ज्ञानोबाऱ्यांचा गोड अभंग. तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी क मी तू पण जाऊ दे दुरी. मग काय? एकची गोंगडी पांघरू हरी मी तू पण जाऊ दे दुरी. तू का म्हणे गाला कोठे आभेद देखिला. कोठे आभेद देखिला. कोठे आभेद देखिला. शिवशिवाक्याचा काला. बस. दुसरा काला हरिनामाचा काला. भगवंताचं सतत नाम घेणं हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. आणि तिसरा जो काला आहे इकडे बघा. पहिल्या काल्याने जीवशिव ऐक्य होतं, एकरूप होतो. दुसऱ्या काल्याने हरिनाम नामानं अंतकरण शुद्ध होतं.
आणि तिसरा जो काला आहे दही भाताचा काला, तो दही भाताचा खाला खाण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की दही भाताचा जो काला आहे तो काला खाण्याकरता आम्ही परत 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 येऊ. नाही समजलं तर तुमच्या अजून माहितीतल्या शब्दात सांगतो. हा दही भाताचा काला खाण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात मी पुन्हा येईन. हे तर कळालं का नाही तुम्हाला? पुन्हा येईन म्हणतात आणि येणारच ना आले काय राहिलं. हा पुन्हा काला खाण्याकरता मी पुन्हा येईन. कुठे येईन? मृत्यू लोकामध्ये येईन. थोडस चिंतनाकडे लक्ष द्या. माझ्या अभंगाचं प्रथम चरणातला पूर्वार्ध आणि पूर्वार्धामधला पहिला शब्द काय माऊली? उपजोनिया. उपजोनिया म्हणजे पुन्हा जन्माला येईन आणि मी तो दही भाताचा काला खाईन. उपजोनिया पुढते काला खाओ दही भात. उपजून पुन्हा जन्माला येईन, पुन्हा जन्माला येईन. आता याच्यामध्ये एक मार्मिक चिंतन आहे गुरुजी. पुन्हा जन्माला येईन असं तुकाराम महाराज म्हणतात, परंतु जन्माला येणं सोपं आहे का? जन्माला येणं सोपं नाही बुवा. जन्माला येण्यासाठी काय यातना असतात हे साधू संतांनी लिहून ठेवले, सांगून ठेवले. ज्ञानोबाराय म्हणतात मातेची उदर कोहरी पचोनी विष्टेची दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी. काय गोड वर्णन आहे महाराज. विष्टाले पचहुकडे नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. ऐकलं तरी माणसाच्या अंगाला काटा येतो. मातेच्या उदरामध्ये जन्माला यायचं म्हटल्यानंतर काय एसी बंगला आहे का?
AC असे वातानुकूलित असं काही रूम आहे, ही सिस्टम आहे का? AC आहे का त्याच्यामध्ये? नाही. मातेची या उदर कुहरी, पहा कसे शब्द आहेत बघा. उकडोनी 9 मासवरी, 9 महिने उकडतो आणि त्या बाळाच्या तोंडामध्ये काय जात? नाकी तोंडी कुर्मी किडे. काय भयानक दुःख आहे. आणि तो गर्भ इकडे बघा, इकडे बघा. आणि तो गर्भ मातेच्या, आपण सर्वजण चालू त्याच्यामध्ये, आईच्या गर्भामध्ये असणारं बाळ असं कीर्तनकारासारखं उभं नसतं, असं गुरुजीसारखं आपल्यासारखं उभं नसतं. मग असतं कसं चोपदार? गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भवासामध्ये ते बाळ उलट टांगलेलं असतं, उलट. आणि त्या गर्भाशयामध्ये बाळ विनंती करत की देवाला, पांडुरंगा मला बाहेर काढ, एक वेळ करी या दुःखा बेगा, दुरितांचे जाळे उगवणी. नमस्कार तर जीवाचा नवस आहे. 8वी पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस ते भगवंताच्या नामाचा टाहो फोडतं. आणि तुकोबाराय आपण म्हणतात तर मी पुन्हा जन्माला येईन. अहो जन्म घेणं सोपं नाही. अशा गहाणीमध्ये तुकाराम महाराज जन्माला येऊ म्हणतात तुम्ही? हा प्रश्न आहे बुवा. तुकोबाराय म्हणतात ते घाण वगैरे सगळं काही जे जन्माच्या यातना, गर्भवासाच्या यातना तुम्हाला आहेत, आम्हाला नाहीत. गर्भवासी दुःख नाही, येता जाता, येता जाता, हृदय असता नाम तुझे. गर्भवासाच्या यातना जे नामस्मरण घेत नाही त्याला येता. आम्ही पुन्हा जन्माला येण्याचं कारण आहे, आम्हाला यातना भोगायला लागणार नाहीत. त्याचं प्रमुख कारण नित्य नामस्मरण आमच्या मुखात असल्यामुळे गर्भवासाचं दुःख आम्हाला कदापि लागणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे देवा सुखानं घाल जन्माला, तुका म्हणे गर्भवास, तुका म्हणे गर्भवास, तुका म्हणे गर्भवास, तुका म्हणे गर्भवास. सुखे घालावे आम्हासी, 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 सुखे घालावे. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, गर्भवास उपजोनिया पुढते येऊ, काला खाऊ दही भात. पुन्हा जन्माला येऊन आम्ही काल्याचं सेवन करणार. पुन्हा 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 मृत्यू लोकामध्ये तुकोबारायासारखे महात्मे जन्माची इच्छा प्रगट करतात. त्या काल्यामध्ये आहे तरी काय महत्व सांगतो ऐका. काला खाऊ दही आणि भात. आता माझ्या पुढे दही अंडे मांडले, याच्यामध्ये काय आहे? दही आणि राही. काय आहे?
दही आणि लाही ही प्रतीक आहे. खरं कुठलं दही आणि कुठली लाही? श्री गुरु पाठामध्ये असताना आम्हाला नेहमी गोड सांगायचे, नामाचं दही आणि प्रेमाची लाही या नाम काला. विठाला विठाला दही दही म्हणजे काय, लाही लाही म्हणजे काय? नामाचं दही आणि प्रेमाची लाही हे दुर्लभ आहे. वास्तविक पाहता हे दही लाही घरी नेलं, मीठ मिरचू मसाला टाकला तर याच्यापेक्षा सुंदर लागतं. त्याच्यामध्ये याच्यामध्ये अंतर आहे, याच्यामध्ये नाम उतरतं, नामस्मरण त्याच्यामध्ये राहतं. नामाचं दही आणि प्रेमाची लाही या नाम काला आणि हाच काला दुर्लभ आहे. दुर्लभ पहा तुम्ही, नामही दुर्लभ आहे आणि या मृत्यू लोकामध्ये प्रेमही दुर्लभ आहे. नाम आणि प्रेम नामाचा आणि प्रेमाचा आनंद लुटण्याकरता जगद्गुरु तुकोबारासारखे महात्मे पुन्हा पुन्हा येऊ म्हणतात. नाम नाम किती दुर्लभ आहे. सहजासहजी मुखाला येत नाही, सहजासहजी असं बघा तुम्ही करून येऊ शकत नाही. हरिपाठ सुरू केला ना शेवटपर्यंत जात नाही, मध्येच काहीतरी येतं. कप्प बशी वाजली की लगेच हरिपाठ बंद झाला म्हणायचं. एक अभंग शेवटाला जात नाही, कडेला जात नाही. बघा तुम्ही आता कीर्तन, मला वाटतं मृदंगाचार्य गुरुजी एवढे दोन दोन हाताना घामाघूम होऊन नजाकती मुकडे टाकडे चक्रधार वाजवतात. ती चमड्याचं कातडं विठ्ठल विठ्ठल म्हणते, नादला ते माणसाला डोलायला लावतं. वारकरी मंडळी जीव तोडून म्हणतात, टाळकरी मंडळी काशाचे टाळे विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आणखी काय सांगू तुम्हाला? आता पुढचं सांगायलाच पाहिजे का? विठ्ठला विठ्ठला. बसलेल्या मंडळी म्हणजे तुमच्यावर बोलत नाही बरं का, म्हणजे सतत उपजत येणं असं म्हणा म्हटल्यानंतर कुणीही म्हणू शकतो. आता म्हणा राम 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 म्हणणं सोपं आहे बरं का, सोपदार म्हणून राम म्हणणं सोपं आहे, पण ते राम सतत मुखाला येणं खूप अवघड आहे बुवा. दृष्टांत सांगतो, राम म्हणा म्हणल्यानंतर कोण राम म्हणणार नाही? हो इकडे बघा, म्हणा बरं राम. तुम्ही राम काही केस करणार नाही तुमच्या गावात. राम 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 म्हणा, राम 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 येतच ना राम. बस सतत येणं राम. अहो मी काय म्हणतो इकडे बघा, आमच्या गुरुने सांगितलं आपल्याला तरी राम म्हणता येतं, कारण आपले तेवढे पाप झालेले नाही, आपण तेवढे पापी नाहीत. एकाचं पाप असं होतं की गणितशास्त्रामध्ये अंकामध्ये त्याला मोजताच येत नव्हतं, त्याला शब्द टाकलाय तुकोबाराने, आतकी अपार. वाल्मिक म्हणजे वाल्मिक ऋषीची अगोदर काय होते, वाल्याकुळीने एवढे पाप केले होते, एवढे पाप केले होते. ते पाप लिहिण्याकरता गणितशास्त्रामध्ये आकडा संपला आणि त्या वाल्याकुळ्याला राम म्हणता येत नव्हतं. हे तरी खरं आहे का नाही? हे तर ऐकलं असाल का नाही? मग काय म्हणायचा तो? मारा मारा मारा. आयुष्यभर मारामाऱ्याच केल्या नुसत्या, टोकाटोकीच केल्या. मग कशाला राम येईल? उलट राम नाम जपून वाल्मिक ऋषीचा उद्धार होतो. व्यवस्थित सवाचं नाव घेऊन का उद्धार होणार नाही? विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारासारखे महात्मे ज्ञानोबाराय म्हणतात, काही काही शब्द ओढून ताडून संसारामध्ये आणले. प्रेम समाधान ह्या गोष्टी प्रपंचातल्या नाहीत, ह्या संसारातल्या आहेत. विठाला विठाला. नामाचं दही आणि प्रेमाची लाही. प्रेम सांगतोय आपण एकमेकांना दाखवतो ते प्रेम नाही महाराज. तुकोबारांच्या भाषेमध्ये जरा बोलायला कठीण जातं मला. प्रेमाचं पांघरून घेतलेले ते वासन आहे. विठाला शुद्ध निखळ स्फटिसारखं शुद्ध प्रेम कसं असतं तर गवळणीला जाऊन विचारा. प्रेम कशाला म्हणतात? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमान सूक्ष्मतरम अनुभव रूपम. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात प्रेमाची व्याख्या. विठाला विठाला. नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेमाची व्याख्या केलेली आहे.
त्याचे 3 निकष तुमच्या पुढे ठेवतो. आपण त्या व्याख्येमध्ये उतरतो का नाही हे पहा. इकडे बघा, इकडे बघा. खरंच त्याला प्रेम म्हणायचं. 3 निकष तुमच्या पुढे ठेवतो. 3 निकष, 3 व्याख्या चोपदार. पहिला निकष, प्रेम कशाला म्हणतात त्याला? निर्निमित्त असतं त्याला प्रेम म्हणा. दुसरं निकष, पहिला निकष विठाला निर्निमित्त असलं पाहिजे. ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याच सुखाचा विचार केला पाहिजे. इकडे बघा. आणि ते सतत वाढलं पाहिजे. झाले का 3? एक निर्निमित्त असलं पाहिजे, सतत वाढलं पाहिजे, आणि ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याच सुखाचा विचार केला पाहिजे. याला म्हणतात प्रेम. पहिलं निर्निमित्त, कुठल्याही निमित्ताशिवाय प्रेम नको आहे. का? त्याच्याकडं भरपूर इस्टेट, श्रीमंती आहे म्हणून प्रेम केलं जातं, नको आहे. दुसरं, ते प्रेम सतत वाढलं पाहिजे. आपल्या जीवनामधलं प्रेम सतत वाढतं का कमी होतं? इकडे बघा, इकडे बघा. थोडासा दृष्टांत देऊ का? लग्नामध्ये मंगलाष्टिका म्हणत असताना काका नवरा नवरी असं पुढे उभे असताना आंतरपाठ धरल्यानंतर अक्षता टाकतात. त्यावेळेला प्रेम जे असतं ते 2 तासांनी असतं का? म्हणजे अगदी आपण थोडंसं निकष, आपण थोडंसं व्याख्या करतो. बरं, ते प्रेम जमल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तेच प्रेम 2 दिवसांनी असतं, 3 दिवसांनी, महिन्यानी, 10 वर्षांनी, 30 वर्षांनी? लग्नात जे प्रेम होतं अगोदर ते काय म्हणतात, एंगेजमेंट काय वगैरे ते असताना ती आपुलकी, तो जिव्हाळा, ते प्रेम 10 वर्षांनी असतं, 30 वर्षांनी, 40 वर्षांनी? नाही. अनुभवानं सांगतात. म्हणजे गोष्ट चोपदार 40-50 वर्षांनी? हो नाही. नाव घेत असताना सुद्धा नाव घेण्याची सुद्धा प्रक्रिया बदलते. बुवा विठाला आमच्या गावामध्ये, गावाकडच्या भाषेमध्ये घाटावरती नवीन नवीन नाव घ्यायला सांगितलं नवरीला. आता तुमच्याकडे पद्धत आहे की नाही मला माहिती. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा. रमेशराव निघाले फिरायला तर कलेक्टर घालतो वारा. मी म्हणतो रमेशराव काय करते तुमचे? काय नाही म्हणे, ऊस तोडायला जाते. विठाला विठाला. आणि कालांतराने एका 60 वर्षाचे प्रेम उतरती कळा सांगतोय. 60 वर्षाच्या आजीनं घेतलेलं नाव सांगतो तुम्हाला. जुना होता वाडा. ऐकताय ना तुम्ही? जुना होता वाडा, त्याची पडली लाकडं. रमेशराव देतील तिकडं, मी गेले इकडं. विठाला विठाला. वाडा सुद्धा देखील म्हातारा नवा म्हणत नाही. प्रेम, प्रेम माणसाचं सतत वाढलं पाहिजे, निर्निमित्त पाहिजे. प्रेम असावं कसं? नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात की अरे बाबा, प्रेम करायचं असेल तर गोकुळामधल्या गवळणीकडे जा. काय गवळणीचं प्रेम होतं महाराज. काशीमध्ये कबीर महाराजांची कीर्ती वाढली आणि कीर्ती वाढल्यानंतर सगळे म्हणू लागले जय कबीर, कबीर महाराज की जय, कबीर महाराज की जय. कबीर महाराज म्हणायला लागले माझा जय जयकार करू नका, कुणाचा जय जयकार करा. जा. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक कबीर के प्रेम में बह गए कोटी कबीर. विठाला विठाला. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याच सुखाचा विचार करायचा. मी पुढे चालतो, अगदी वेळेत कीर्तन सोडणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं. ऐकून ठेवा, खूप सुंदर दृष्टांत आहे. मी कालच सांगतोय आणि कृष्ण चरित्रच सांगतोय. बसा. सुनो, तुझा माझ्यावर भरोसा नाही. इकडे बघा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागलं. सांगितलं उद्धवा, द्वारकेमधले जेवढे हाकीम वैद्य सगळे होते ते आले. सगळे
उपचार केले, परंतु भगवान श्रीकृष्णाचं डोकं काही थांबे ना. मग शेवटी उद्धवानीच म्हणले की देवा, आपलं डोकं दुखण्याचा उपाय आपणच औषध वगैरे सांगा. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, इकडे उद्धवा, तुला मायाविद्येने तुला गोकुळामध्ये सांगतो, जा अगोदर एक काम कर, द्वारकेमध्ये कोणी असेल तर बघ, जो कोणी आपल्या पायाची माती माझ्या मस्तकाला लावील त्या मातीनं माझं डोकं थांबायचं राहील. उद्धव द्वारकेमध्ये फिरले, परंतु कोणी सुद्धा पायाची माती दिली नाही. का? प्रत्येक जणाला वाटायचं आपल्या पायाची धूळ देवाच्या मस्तकाला लावायची. कोण सांगितले? आणि आपण नरकाला जा, कोणी द्यायला तयार नाही. शेवटी उद्धवाला गोकुळात पाठवलं. गवळणी होत्या, पागल झालेल्या होत्या, वेड्या झालेल्या होत्या, कृष्ण परमात्म्याच्या विरहाने तडपत होत्या. आणि उद्धव आले. भगवान श्रीकृष्ण परमात्माने उद्धव दिसायला सारखेच गोळा झाल्या. कसा आहे माझा कृष्ण, कसा आहे माझा लाला, कसे आहेत देव, विचारपूस केली आणि सांगितलं की डोकं फार दुखतंय, औषध पाहिजे. काय औषध पाहिजे? कोणी जर पायाखालची माती द्यायला तयार असेल तर बघा. आणि माती जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कपाळाला लागली तर शांत होईल डोकं, असं औषध पाहिजे. त्या गवळणी मागचा पुढचा विचार न करता म्हणू लागल्या, उद्धवा किती टोपली पाहिजे सांगतो, चिमडभर नाही, चमच्याभर नाही, किती टोपलं पाहिजे सांग. उद्धव म्हणायला लागले, अहो तुमच्या पायाची धूळ भगवंताच्या मस्तकाला लावल्यावर तुम्ही नरकाला जाणार नाहीत का? गवळणीने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. समजलात का आला म्हणायचं आपल्याला. गवळणी म्हणायला लागल्या, आमच्या पायाची धूळ भगवंताच्या कपाळाला लागल्यानंतर देवाचं डोकं दुखायचं थांबत राहत असेल तर आम्ही चिरकाल नरकाला जायला तयार आहे, परंतु देवाचं डोकं थांबलं पाहिजे. याला म्हणायचं प्रेम. उपजोनिया पुढते ओ काला खाऊ दही भात. दही भात म्हणजे नामाचं दही आणि प्रेमाची लाही खाणा करता तुकोबाराय म्हणतात, मी सतत हा नामस्मरणाचा आनंद उपभोगण्याकरिता मी पुन्हा पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्माला येईन आणि तो दही भाताचा काला मी खाईन. एक प्रश्न उपस्थित राहतो बरं का, चांगला ऐकत आहे म्हणून चांगलं सांगतो तुम्हाला. मी तुकाराम महाराज म्हणतात मी पुन्हा येईन म्हणतात, मग आता चालले तरी कुठं तुम्ही? माझं कीर्तन कळतंय? तुकाराम महाराज म्हणतात मी पुन्हा जन्माला येईन म्हणतात, मग आता तुम्ही चाललात तरी कुठं? तुकोबाराय म्हणले मी जिथून आलो तिथं चालूय. मग तुकाराम महाराज आले कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठाहून आलो. मग असा दुसरा प्रश्न उपस्थित राहतो, वैकुंठाला जाणार आणि वैकुंठाहून परत तुम्ही मृत्यू लोकामध्ये येणार. येरझार कशा करता, एवढा अट्टास कशा करता महाराज? मृत्यू लोकापेक्षा वैकुंठ श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? उगं बोलत जा माझ्याशी, थोडंसं चर्चा करत जा. म्हणजे मृत्यू लोकापेक्षा वैकुंठ मोठा आहे का छोटा आहे? सुख तिथं जास्त आहे का इथं जास्त आहे? वैकुंठात कोण राहतं? तुम्ही बोलले तर मी कीर्तन. वैकुंठात कोण राहतो? देव राहतो. मग तुकाराम महाराजांना प्रश्न केला, तुम्ही वैकुंठात चाललात ना, वैकुंठात प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं लक्ष्मी सहित वास्तव्य आहे, तिथेच राहणार. तुकाराम महाराज म्हणले राहण्यात अडचण नाही, पण तिथं असं भजन कीर्तन नाही, तिथं काला नाही, आणि तिथं वैकुंठ आम्हाला नको. वैकुंठामध्ये असं कीर्तन भजन नाही. जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात,
म्हणून तर देव वैकुंठात नाही, मग कुठं आहे? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठी तो आईसी नाही, कवळ काय काल्याचे. मग म्हणून तुकोबराय म्हणतात, मी मृत्यू डोकामध्ये नामाचा आणि प्रेमाचा काला खाईन. मिळाल्यानंतर तुकाराम महाराज, तुम्ही एकटे खाणार का? एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरे. आपला संप्रदाय एकमेकाला वाटणार आहे, एकटाच खाणारा नाही, एकट्याचाच उद्धार करणार नाही, अवघ्या जगाला उद्धार करणार आहे. सेवी तो हा रस वाटी तो अनिका, घ्यारे होऊ नका रान भरी, सर्वांचं हित पाहणार आहे. म्हणून तुकोबाराय शेवटी म्हणतात, दुसरीकडे नाही, वाळवंटामध्येच काला आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट म्हणजे दुसरे तिसरीकडे शोधू नका. वाळवंट या शरीराला देहाला म्हणले. तुका म्हणे वाळवंट बरवा आहे, दोन उपमा दिलेत. बरवा आहे नीट, शरीर कसं आहे? बरवे झालो आलो या जन्मासी, जोड जोडले मनुष्य देहा आयसी, महालाभाची उत्तम राशी दिने स्वर्गाची. आणि उत्तम आहे हे वाळवंट, उत्तम आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. हे वाळवंट आहे शरीरूपी. या शरीरामध्ये नरदेहामध्येच काला होतो. म्हणून तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो आईसी नाही, कवळ काही काल्याचे. विठोबा रकुमाई, टाळी 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 टाळी. अभंगाचा विस्तृत अर्थ संपला. थोडं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनचरित्राचं गवळणी दोन खोड्या हो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला का आले, अवताराचं प्रयोजन असं. भगवान श्रीकृष्ण परमात्माला देवाला आणावं लागतो. संत येत असतात आणि जीवाला यावंच लागतं.
देवाला आणावं लागतं का? देव सतत येत नाही. त्याचं आणण्याचं कारण असं आहे, ज्या ज्या वेळेला पाप होईल, ज्या ज्या वेळेला भक्तांनी बोलवल्यानंतरच येतो त्याला देव मानला. पहा कसा देव कधी आले, प्रसंग काय घडला. पृथ्वी माता आपल्या डोक्यावरती पाप जास्त झाल्यामुळे हैराण झाली. पृथ्वीला पापाचं ओझं सहन होईना. या पृथ्वीला इकडे तुम्ही म्हणाल पृथ्वीला ओझं होतं तरी कशाचं? डोंगराचं, दगडाचं, मातीचं, या मोठमोठ्या बिल्डिंगचं ओझं होत नाही. या पृथ्वीला ओझं होतं ते पापाचं. पापी जे अभक्त दैते जे मातले, धरणीसी झाले ओझे त्याचे. ओझ झाल्यानंतर काही नित्य नेमावीन, अन्न खाईत श्वान, वाया मनुष्यपण भार वाहित वृषभ त्याचा होय भूमिभार. काही नित्य नेम करता उगीच माणसं काही अवांतर जगतात, अशा लोकांचं पण भार पृथ्वीला होतो. भार झाल्यानंतर ब्रह्मदेवाला घेऊन शेषशयनावरती असलेल्या भगवान परमात्म्याकडे आदिनारायणाकडे गेल्यानंतर सांगितलं की मला आता पापाचा भार सहन होत नाही, आज्ञा दिली जा मी येणार. आल्यानंतर योग्य वेळ ती आली. आल्यानंतर वसुदेव देवकीच्या इकडे वरात निघाली. सर्वांना ज्ञात आहे, सुपरिचित आहे चरित्र सगळं. लग्नामध्ये विघ्न आलं. आपला भाऊ कंस शिष्टाई करण्याकरता जातो आहे आणि आकाशवाणी झाले की कंसा, ज्या बहिणीची तू बोलवण करत आहेस तिच्या येणारा पुत्र 8वा तुझा वध करणार आहे. कंसाने डोकं लढवलं, येणात मारून टाकावं. आकाशवाणी झाली. वसुदेवाने हात धरला. धरल्यानंतर सांगितलं 8वा मारणार आहे ना, देऊन टाकतो तुला, देऊन टाकतो. म्हटल्यानंतर बंदीखान्यात टाकलं. कारागृहात टाकल्यानंतर वसुदेव देवकीला मुलं झाले. किती मुलं झाले? 1 2 3 4 5 6. 6च्या 6 देऊन टाकले. 6 मारित दुराचारी. का? पाप थोडं वाढलं पाहिजे ना. मग 7वा योग मायेने नेला. 8वा जो आला, कसा आला? कारागृहामध्ये देवकीच्या पुढे कसा प्रगट झाला? 8 वर्षाची मूर्ती, चतुर्भुज, शंख चक्र गदाधारी. अरे कृष्णा, तुला बाळ कोण म्हणेल? लगेच लहान झाले. यालाच कृष्ण नीती म्हणायची. लहान झाले. लहान झाल्यानंतर, बालक झाल्यानंतर लगेच मिठी मारली वसुदेवाने. मिठी मारल्यानंतर देवकी म्हणू लागली, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाची कळेल माझ्या बाळाची मारे. मग आता कुठं न्या? इथं ठेवू नका. नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला. मग माया उपजली तेथे ठेवी मजा, आणि येते तिथे मला इथून न्या. अमावस्याची रात्र, काळकुट्ट अंधार. यमुना नदी दुथडी भरून जात होती. वसुदेवाने टोपलीमध्ये आपल्या पुत्राला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेतलं. जात असताना ते पाणी गुडघ्या इतकं, कमरे इतकं, छाती इतकं, गळ्या इतकं आल्यानंतर शेवटी बापाची दया आली देवाला. पूर चढला चाट त्याशी लाविला. ती यमुना माता वाट देत नव्हती. वाट का देत नव्हती? एवढं एक कारण सांगतो. बरेचसे कारण आहेत त्याच्यामध्ये, सखोल वेळ कमी. वाट का देत नव्हती? त्या यमुनेला भगवंताच्या चरणाची आस लागलेली होती. समुद्र पत्न्याहो असा एक उल्लेख आहे शास्त्रामध्ये. पत्नीचं, यमुनेचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नातं काय असेल तर पत्नीचं नातं होतं. मग आता पत्नीला जर आपल्या बायकोला जर बाजूला करायचं असेल, हे महत्वाचं काम आहे ना गोकुळामध्ये जायचं. तुम्हालाही सांगतो, देवाने थोडंसं डोकं लढवलं. काय डोकं लढवलं? महत्वाचं काम आलं आणि बायको आडवी आली तर काय करायचं ते भगवंताने सांगितले, ते तुम्हाला सांगतोय. तिची सख्खी मैत्रीण बोलवायची.
पण तिच्या सख्या मैत्रिणीच्या नादी लावून द्यायचं. देवाने हेच डोकं लावलं. तिची यमुनेची सख्खी मैत्रीण कोणती? कोणती? यमुनेची सख्खी मैत्रीण म्हणजे गंगा. कुठं आहे ते लवकर सांगा प्रमाण. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची, भगवंताच्या चरणाच्या अंगठ्यामध्येच गंगा आहे ना हो. अशी म्हणून ती पुढं चरला आचाटत त्याची लाविले अंगुष्ट. नादी लावलं, वाट गेली, पुढं गेली. पुढं गेल्यानंतर इकडं ती माया इकडं आणली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला इकडे नंदबाबाच्या यशोदेच्या घरी ठेवल्यानंतर महाराज इतका आनंदी आनंद. सकाळी उठून एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली, लाला भयो, लाला भयो. नंद जी के आंगन में बजरैया जब बदाई. गवळण म्हणती गवळणीला. एकमेक गवळण सांगू लागली, एकमेकीला सांगूली. आनंदी आनंद, आनंदी आनंद झाला. सुईनीची गलबल झाली, तासी जणी येल गाली. एकमेकाला सांगू लागले. निसर्गाला काय, जडाला, अचराला, सर्व सृष्टी सौंदर्याला आनंद झाला. सजनी आज देखो नंदजी को लाल. आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा छळकाप सुटला. अशा प्रकारचं आनंदी आनंद वातावरण. इकडं माया, इकडं आणल्यानंतर वसुदेवाणी त्या मायेला आपलं 7वा गर्भ आणला. पायाला धरून गरगर 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 फिरून आपटणार. तेवढ्यात ती माया निष्ठून गेली. कंसा मला काय मारतो? अरे तुला मारणारा वैरी गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे. विठाला विठाला. कंसाने मीटिंग भरवली. माझा वैरी जन्माला आलाय, नेमका कुठं आलाय माहिती नाही. सभा भरवल्यानंतर, मीटिंग मध्ये भरल्यानंतर, अशी सभा भरल्यानंतर कोण मारतोय माझ्या वैऱ्याला? प्रत्येक जण हात वरी करू लागला. त्याच्यामध्ये महिला होती. हात वरी केली. तिचं नाव काय? पुतना. तेव्हापासून आहे आरक्षण बरं काय, महिलांना प्राधान्य. फर्स्ट, लेडीज फर्स्ट. कोण मारते? पुतना म्हणले मी मारते. आली. मग पुतनेनं मोठा देवांगणीचं रूप घेतलं. कशी नटली थटली पुतना, कशी नटल्यानंतर त्या पंचकृषीमधले जेवढे जेवढे बालक होते 4-5 दिवसामध्ये जन्माला आलेले तेवढे मारत चालले. स्तनामध्ये विष भरलं आणि मारत चालले. 3 दुर्बळासी मारिता बाळके, करिता ती शोके माय बापा. मारता 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 नंदाच्या वाड्यावर आली. नामामणी आली. नंदाच्या अंगणा स्वरूप सुंदर हा देवांगणा आली आणि म्हणायला लागली. घरात गुटली. वाड्यावर नंदाच्या गेली आणि यशोदा होती. यशोदे तुला मुलगा झालाय. तू कोण? तुझी बहीण. माझी बहीण तर कुठे, मला बहीणच नाही. अगं तुझ्या लग्नाच्या अगोदर माझं लग्न झालं, मला दिलं तिकडं अफगाणिस्तानला, म्हणून मी आले. पा कुठं आहे? कशाला आले? तुला मुलगा बघण्यासाठी आले. तुला मुलगा झालाय. मग कुठे? आत्ताच झोपलाय. हे भगवान श्रीकृष्ण ऐकत होते, ऐकत होते. भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये असताना ऐकत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले, आई काय वेडी आहे माझी. का? भवानीचं गिराईक आल्याला सोडायचं असतं होय. भवानीचं गिराईक सोडायचं नसतं. काय करावं? या भवानीला सोडायचं नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले. मग काय करता 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 शेवटी भगवान श्रीकृष्ण रडायला लागले. बरोबर का? रडायला लागले. आणि हे फक्त कर्म, पहिलं गिराईक आलं ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं बाल्यावस्था सुद्धा विकसित झाली नव्हती. ज्ञानोबाराय म्हणतात नुगडता बाळपणाची कुली. बघा, अगदी लहानवर 4-5 दिवसाचं आले. मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतल्यानंतर दूध प्राशन करण्याकरता पोतनेनं घेतल्याबरोबर दूध प्राशन केलं. भगवंताने डोळे लावले. डोळे का लावले? की का एक स्त्री हत्या होती, मागच्या जन्माचा आठवण केली. का? ती पुतना कोण होती? बळीराजाची बहीण वगैरे सगळे मोठा इतिहास आहे. शेवटी डोळे लावले, दूध प्राशन केलं, नंतर विष प्राशन केलं आणि नंतर पंचप्राण आकर्षित केले
आणि गोकुळाच्या बाहेर जाऊन त्या पुतणीला अवाढव्य अशा प्रकारची राक्षसीन तिकडं पाडलं. मेल्यानंतर त्या पुतणीचा सुगंध असा दरवळत होता का भगवंताचा स्पर्श झाला होता. विठाला विठाला मारलं. दुसरी मीटिंग भरली, सभा भरली, दुसरा माबळभट पाठवला. माबळभट म्हणजे हा दैत्य, परंतु दैत्य निघाला परंतु एका ब्राह्मण काकाचं रूप घेऊन निघाला. कसं? असं बरोबर कीर्तनकारासारखं धोतर, पंचांग, जानवं, विभूती वगैरे गंध लावून गेला आणि गोकुळामध्ये गेला. भविष्य सांगणार. मग त्या माबळ भट्टाची सुद्धा हाल अपेष्टा भगवंतांनी केली. यशोदा म्हणाले आताच गर्गाचार्याने भविष्य सांगून गेले, काय करावं. ते साठीपुट्टी नाटी झाली म्हणे त्या गर्गाचार्याची. देवाला सहन होत नाही बरं. देव स्वतःची निंदा सहन करतो, भक्ताची निंदा देवाला सहन होत. हरिजनाची कोणा नगडावी निंदा, सहात गोविंदाना साहित्य. मग जानवीत मग त्या माबळ भट्टाचा समाचारच घेतला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, खोटे जाणून अंतर नसाहेचे विश्वंबर. असे दैत्य मारले कधी? काग बग रिटा मारिला बाळपणी. मोठे राक्षस मारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडेसे मोठे होऊ लागले. मोठं झाल्यानंतर पहिली क्रिया, पहिली लीला रांगू लागले. कसं रांगू लागले? तळवे तळ हात तळात टेकित, तळवे तळ हात तळात टेकित, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. परमात्मा रांगू लागले. कसं रांगत असतात? आता महिला मंडळाला मी प्रश्न करतो, रांगणाऱ्या मुलाचा डावा पाय पुढे का उजवा पाय पुढे? पटकन बोला नाही तर सोडणार नाही. बोलल्याशिवाय कीर्तन सोडणार नाही. मुलं कसे झाले काय काय जण अजून माहिती. रांगत असताना डावा पाय पुढे का उजवा पाय पुढे? डावा. वा, आई साहेबांनी चांगलं उत्तर दिलं. डावा पाय पुढे पुढेच का उजवा पाय पुढे? वा, विचार करा मग सांगा, मी कीर्तन सोडतो. विठाला रांगत असताना पहिली क्रिया, आपण प्रापंचिक संसारिक तरी आपल्याला माहित नाही. डाव्या गुडघ्याने, आता बोलून गेलो आपण गवळण, डाव्या गुडघ्याने काय? हा बोला 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 बोला. डाव्या गुडघ्याने रांगत. मग हे असा गुडघा झाल्यानंतर डावा पाय कसा काय पुढे? मग पुढं कुठला पाय आहे? रांगूनच दाखवू मी, मला शोभायचं नाही रांगणं. हे पा, रांगत असताना असं. बरं जाऊ द्या, साधं सोपं उदाहरण सांगतो. सासू जावयाला एक देव देते लग्नामध्ये. तुमच्याकडे आहे का मला माहित नाही. कोणता देव देते? हा, बाळकृष्ण रंगनाथ. म्हणजे आता असं प्रपंचाकडून संसार काढा, संसारातून परमार्थाकडे जाऊ. कुठला देव तिथे? रंगनाथ. रंगनाथ गोपाल कृष्णच का देतात? त्याचं कधी शास्त्र तुम्हाला माहिती आहे? होय चोपदार. रंगनाथच का? गोपाल कृष्णच का?
एका म्हातारीला 80 वर्षाच्या विचारलं. 80 वर्षाची म्हातारी म्हटली, महाराज तुम्ही कीर्तन करताय, तुम्हाला एवढं माहिती नाही का? लग्न झाल्यावर 1 वर्षाच्या आत घरात रांगणार पोरग जन्माला. पुढं जाऊ द्या, डावा पाय मागे आणि हात कसा आहे हा? असा. अजून बघा घरी गेल्यानंतर रंगणात बघा कसा आहे आपला. असंच का? एका लीलामध्ये क्रियामध्ये बघा भगवंताच्या हालचालीमध्ये शास्त्र भरले. असंच का? अगोदर त्या धरणी मातेला, पृथ्वी मातेला, धीर धरा, काळजी करू नकोस, मी आलोय आता. अनेक दैत्य आहेत, त्यांना निपात करणार आहे मी, काळजी करू नको तू. असं उजवा पायच पुढं बघा, रांगताना असा पाय मोडला, म्हणजे डावा पाठीमागे, उजवा असा भक्कम टाकलाय पुढं. पुढे आहे का नाही? उजवा पाय पुढेच का आणि डावा पाय मागे का? एवढा डावा उजवा पाय घेऊन गेला तरी आपलं कीर्तन सार्थक झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, गोपाल कृष्ण परमात्म्याने उजवा पाय पुढे आणि डावा पाय असं वाकडा टाकला ना, असा हात धरला. का? उजवा पाय पुढे का आणि डावा पाय पुढे का? डावा पाय म्हणजे काय आणि उजवा पाय म्हणजे काय? उजवा पाय म्हणजे परमार्थ आणि डावा पाय म्हणजे संसार. परमार्थ करत असताना असा उजवा पाय भक्कम चालत करायचा, रवायचा असतो, त्याच्यामध्ये द्यायचा असतो. आणि संसाराचा पाय म्हणजे लंगडा आहे. परमार्थाच्या पाठीमागे संसाराचा पाय असा लंगडत न्यायचा असतो. म्हणजे परमार्थाचा पाय भक्कम रवला पाहिजे, संसाराचा लंगडा पाय मागे त्याच्या पाठीमागे ओढत न्यायला पाहिजे. आपलं उलट आहे, संसाराचा पाय भक्कम रोवतो आणि परमार्थाचा पाय लंगडत नेतो. बघू, जाऊ, करू. आताच काय माळ घालायची गरज आहे का? आताच वारी काही गरज आहे का? बघू 60 वर्षाचं झाल्यानंतर सरकारनं हाकलून दिल्यावर जाऊ तिकडं. ज्ञान वा तुकाराम विठ्ठला विठ्ठला. चौर्य कर्म केलं तर ही दोन्ही चोरलं. आता पुढे जातो, मला ठराविक वेळ 1च्या पुढे नाही, फक्त 5 मिनिट राहिले. गवळण सगळी घेतो सगळं तुमच्यासाठी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हळूहळू मोठे झाले, चौर्य कर्म सुरू केलं. कुठलं लोणी, कुठल्या गळोनी, कुठला माठ, ह्या सगळ्या विस्तृत अशा असल्यामुळं आपल्या वेळेच्या अभावी सांगता येणार नाही. असो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घरोघरी जाऊन दही दूध लोणीची चोरी केली. बघा, चोऱ्या करू लागले. चोऱ्या नेमकं चोरी कशाची केली? आपले लय वेडे माणसं आहेत. एवढं वर्ष झाले पण गवळणी कळाल्या नाहीत आणि कृष्ण कळाल्या नाहीत. गवळणी म्हणजे कोण? सर्वसाधारण स्त्रिया बाया नाहीत. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती नव्हे मत प्राप्ती. वेदातल्या श्रुती म्हणजे गवळणी की बाया आहेत, बाया नाही. तरी लोक आपले काय त्या भगवान श्रीकृष्ण गवळणीची कृष्णाची टिंगल करतात. काय गवळणी? माणसं रस्तात महाराज. बघा, एक गवळण अशी जंक्शन ऐकली महाराज, म्हणून दाखवू का? काना फिर, काना फिर माघारी, काना बसलाय नाक्यावरी. राधे फिर, राधे फिर, राधे फिर माघारी, काना बसलाय नाक्यावरी. आता काय कृष्णाचा चोर नाक्या घ्यायचा वसू का? चोर आहे का? गवळणी सांप्रदायिक असेल. गवळणीमध्ये मार्मिक बसलेला त्याच्यामध्ये. गवळणी वेदातल्या श्रुती, भक्ती सुखाचा, ज्ञानाचा आनंद भोगण्याकरता गोकुळामध्ये कोणी सुना कोणी लेकी, सुनरूपानी, लेकी रूपाने, सासवा रूपाने अवतीर्ण झाल्या त्या गवळणी. त्या गवळणी गेल्यानंतर प्रत्येक गवळणीला वाटायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने माझ्या घरची चोरी करावी, चोरी करावी, चोरी करावी. पण भगवान काय चोरतो? चोरी कशाची? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे, का करू सजने आयन बा. विठाला तडपत तडपत, रसिक माणसं आहेत म्हणून म्हणतो. बिना उन बिन रतिया
आयन चित्त चोरलं म्हणजे लोणी चोरलं. हरीने माझे हरिले चित्त पारवित्त विसरले विसरले. अशा प्रकारचं चौर्य कर्म केलं. चौर्य कर्म केल्यानंतर प्रत्येक गवळणी येऊ लागल्या आणि यशोदेला सांगू लागल्या, यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. यशोदे बाळा तुझा काना उठवर सोसू धिंगाणा, उठवरी सोसू धिंगाणा, उठवरी सोसू धिंगाणा. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे तुझ्या कानाला कृष्णाला लवकर आवर घाल. खोड्या करू लागला म्हणून यशोदेने ठरवलं याला शाळेत घालायचं. शाळा कुठली? गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळा समवेत सजवलं, नटवलं, थटवलं आईनं आणि शाळेत घालण्याचं ठरवलं. गाई निघाल्या गोधने, गोधने चारावया जातो शारंग पाली. मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सोडून तवती देखिली यशोदा नयनी. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले. सोबत कोण कोण? हो गाई चालल्या वनाप्रती, सवे पेंद्या चाले सांगाती, सवे पेंद्या चाले सांगाती. हो गाय चालल्या वनाप्रती. वनात गेले यमुनेच्या तीरावरती. अनेक वळत्या करू लागले, खेळ खेळू लागले. कोणता? हा मामा विटी दांडू चेडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. कोणता कोणता खेळ? जुनी असे मर्दानी खेळ होते बघा. कुठला? अबक तुबक बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. अशा प्रकारचे खेळ खेळू लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एका खेळामध्ये रडी केली. रडीचा डाव लगेच गोपाळ म्हणायला लागले, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. बस शॉर्टकट मी 20-20 मॅच आपली. अशा प्रकारे माझा रडीचा डाव खेळले. सगळे एकत्रित झाले. कृष्णा आता वेळ झालेला आहे, 1 वाजलेला आहे, पण कांदेवार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. अशा प्रकारचे गवळणी थकले. गोपाळ गायी राखून यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळ्यांना हाक मारली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्वांना एकत्रित केलं, कमलाकार बसवलं. बसवल्यानंतर छोटे 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 गोपाळ जवळ घेतले. छोटे छोटे म्हणजे भाविक भक्त, छोटे म्हणजे लहान 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 मुले घेऊन. बस एवढंच घेतो. जवळ घेतले. जवळ घेतल्यानंतर कमलाकार बसवले. बसवल्यानंतर तो काला प्रत्येकाच्या गोपाळाच्या मुखात भरवला. कोणता काला? शेवटचं वाक्य, शेवटचा प्रश्न. कोणता काला? कोणता काला? तुम्ही म्हणता ह्या महाराजाला पुढचे बोलवूच नका कोण. हे फार महत्वाचं आहे. कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला, तुका म्हणे काला कोट्या बेद जीव ब्रह्माचा काला, हरिनामाचा काला, अंतही भाताचा काला, नामाचं दही प्रेमाची लाही, तो भक्ती सुखाचा आनंद भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सर्व गोपाळांना दिला. मुखात काला भरवला. सर्व गोपाळ आनंदी आनंद झाले आणि जय जयकार करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली
ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. उपस्थित सर्व श्रोतेगण, आदरणीय आमचे मृदंग क्षेत्रातले बादशहा मृदंग महामेरू आमचे गाडगे महाराज, त्यांना शतशः धन्यवाद. त्यांचं शिष्यगण, उपस्थित सर्व गुणीजन गायक मंडळी, वारकरी मंडळी, त्यांना धन्यवाद देतो. विनेकरी दादा, सर्व ट्रस्ट मंडळ, सभासद मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्वांना एकदा अभिवादन करतो. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. ज्यांच्यामुळं मला इथे येण्याचा योग लाभला, आमचे परमार्थ प्रेमी रामदास भाऊ शिंदे यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला योग लागला. सर्वांना सहकार्य करणारे असणारे आपले सर्व रविशेठ मुंडे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि सगळे आध्यात्मिक जेवढे मंडळी, मातृवर्ग, पितृवर्ग, पुन्हा एकदा सर्वांना शतशः धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. कृष्णावणे अवघाजने प्रकाश वाकुरिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू एकामेका वैष्णवादिका म्हणे भूमंडळी आरती घ्या, आरती घ्यायची. अधिकार में आपला तुका मळे झाले घराला का बाया
वेणी मस्तक वेगळे आरती तुकाराम स्वामी गुरुराम आई राघव्या आरती तुकाराम हरे राम प्रेमाने आनंद भोजन मायो वारे विठ्ठल रखमाठो वार श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायणा जगया बका जनार्दन अर्चन आरती सकळ देवाधिदेवा पार्वतीकेशवा महानंदा सदा शिवा स्वरूपा चक्रधरा विश्वंभरा करुणध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशेला कमळ नयना कमळापती कामिनमोहना पदमूर्ती भवतारजा दरिता स्थिती वामन मूर्ती त्रिविक्रमा हे सगुणा निर्गुणा जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणी हे निकट विणवणी भवबंधने विठ्ठल रखुमाय डोबार विठ्ठल रखुमाय अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकाळ हरिचा कल्पनेची वादा कोणी काळी संत मंडळी सुखी असो त्याचा वारा न लागला जसा माझ्या विष्णुदासा नामा म्हणे भाविक त्या असावे कल्याण निधान मागणी रिक्तपती आहे या संताशी निर्वेची मदती तुका म्हणे आता उदारतो होई मज ठेवी पायी ज्ञानदेव तुकाराम